तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मित्रांनो, आपण मंत्रालयामध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संबंध करून व रीतसर पुणे आयुक्त यांना निवेदन देऊन आप्पा महाराज मडके यांचा कार्यक्रम आपण रद्द करण्यात लावला व लोकांचे पैसे माघारी देण्यात लावले आहेत. पण तरीसुद्धा आप्पा महाराजांना स्वतः वापरलेली गाडी विकायचीच आहे का? तरीसुद्धा आप्पा महाराजांनं वस्तू म्हणून एक घड्याळ ठेवले, त्या घड्याळावरती तुम्हाला कुपन भेटेल असं सांगितलं. ते वस्तूची किंमत असेल कदाचित 50 रुपये किंवा 100 रुपये. पण जे आपण व्हिडिओ बनवला आहे की जो कायद्याच्या चौकटीत नसेल ते आपल्या पण चौकटीत नसेल, तर मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणायचं आहे की आप्पा महाराज हा पण नियम तुमच्या कायद्याच्या चौकटीत बसत नाही. हा सुद्धा जुगार व लॉटरीच्या कायद्यात हा प्रकार बसतो. कारण 8,888 कुपन ज्या वेळेस होतील त्यावेळेस तुम्ही बक्षीस समारंभ घेणार व तुमची जुनी वापरलेली गाडी देणार. एक प्रकारचं एखाद्याला आमिष दाखवता, तुम्ही जी घड्याळ दाखवता ती आमिष आहे. आणि पुणेकरांना, आळंदीकरांना मी नम्र हात जोडून विनंती करतो की अशा आमिषाला बळी पडू नका. या महाराजांना काही करून आपलं घर भरायचं पडलेलं आहे. 5-50 रुपयाची वस्तू द्यायची आणि बाकीचे जे पैसे आहेत ते आपल्या खिशात घालायचे. आज 44 लाख रुपये खूप मोठी रक्कम आहे माझ्या मित्रांनो. मला एकच सांगायचं आहे की आमिषाला बळी पडू नका. आणि आप्पा महाराजांना मी एक सांगू इच्छितो की महाराज हा सुद्धा नियम तुमच्या कायद्यात बसत नाही. त्याच्यामुळं नागरिकांना दिशाभूल करून पैसे लुटण्याचा जो काय तुम्ही प्रकार करत आहात ते कृपया करून आपण थांबवावं. नाहीतर कसं आहे माहिती आहे का, नागरिक तर आमच्या या व्हिडिओमधून तर हुशार झालेलीच आहेत. असं होऊ नये की नागरिकांना उद्या पाऊल उचलून तुमच्या दुकानात काहीतरी तोडफोड करतात की तुम्ही आमची दिशाभूल करताय म्हणून. कृपया काळजी घ्यावी.